आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव पंडित खुशाल पवार, मुक्काम पोस्ट आंबाळा, तालुका जिल्हा बुरहानपूर. जिल्हा बुरहानपूर, तहसील नेपाळ, अच्छा म्हणजे MP मध्ये आहे. केंद्रमध्ये. बरं, हे आपला जो बगीचा आहे हा कांदे बाग आहे. कांदा बाग आहे. बरं, ह्या बगीच्याची लागवड कोणत्या महिन्यात झालेली आहे? नोव्हेंबरमध्ये झालेली नोव्हेंबरमध्ये. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आहे. ही 4 महिन्याचा हा बाग आहे. हो. आणि ह्या बागामध्ये विशेष म्हणजे बाकीचे ज्या लोकांची जे ह्या स्टेपची बाग आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्या बागामध्ये खूप मोठं अंतर आहे. हो. बाकीच्या शेतकऱ्यांचे जे बाग आहेत ते रुकलेले आहेत. हो. इतके चांगले प्रकारचे जे हे पानं आहेत, हो. याच्यामध्ये जे पोंगे आहेत हे सुटसुटीत निघून राहिले. हो. हो. आणि 2 पानाचं अंतरही वाढलेलं आहे. आणि बाकीच्या शेतामध्ये आपण जर पाहिलं तर इतकं अंतर नाही आणि याचे जबरदस्त क्वालिटी नाही आहे. नाही. बरं, आपण या शेतामध्ये काय वापरलेलं आहे? हे RPS 76 वापरलेलं आहे म्हणून. RPS 76. हा, याचा म्हणून आम्हाला रिझल्ट भेटले. पहिल्यांदा एक बाटली टाकून पाहिले, आम्ही 2 स्प्रे केले. त्याच्यानंतर आम्हाला त्याचा काही रिझल्ट दिसायला लागला, हां, तर मग पुन्हा आम्ही बाटल्या 4 बोलवल्या. म्हणजेच 2 एकर क्षेत्रामध्ये आपण एका RPS 76च्या बाटलीने 2 स्प्रे केले. हा, 2 स्प्रे केले. आणि नंतर मग ड्रीपमधून दोनदा 2-2 बाटल्या हा, सोडले. मधून सोडले. हा, सोडले. म्हणजेच एका ह्याला स्प्रेला 1 बाटली आणि ड्रीपमधून 4 बाटल्या. 4 बाटल्या. म्हणजे 2 एकराला तुम्ही आतापर्यंत म्हणजे जवळपास 2.5 लिटर RPS 76 सोडलेला आहे. 1 फवारला आणि 1 सोडलं. हा. तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बागामध्ये खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. हा. बरं, आणखी या बागाला तुम्ही मटेरियल जे सोडलं तर त्या मानाने तुम्ही लोकांसारखं मटेरियल टाकलेलं आहे की कमी प्रमाणात मटेरियल टाकलेलं आहे? कमी केलं तेव्हापासून आम्ही मटेरियल. पहिले तर जास्त टाकत होते, पण तेव्हापासून सोडलं तेव्हापासून कमी कमी करत आलो आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचा मटेरियलचा खर्च कमी झालेला आहे. हा, कमी झाला. बरं, तर RPS 76 मध्ये मुळे तुमच्या बागामध्ये 2 पानाचं जे अंतर आहे, हा, 2 पानाचं अंतर वाढलेलं आहे. हा, अंतर वाढले. आणि हे 2 पानाचं अंतर गॅपिंग सुद्धा आहे. हो. आणि पोंगाही सुटसुटीत आहे आणि पाने खूप चवडे आहे. हो. आणि शेतातली ही जी माती आहे, हा, मुलायम झालेली आहे. हे माती जी आहे ही चहाच्या पत्तीसारखी मुलायम झालेली आहे, असं नाही? चहाच्या पत्ती सारखी मुलायम झालेली आहे. अच्छा अच्छा, म्हणजे एकदम नरम झालेली आहे. नरम झालेली आहे. बरं बरं. जर बघ आता काही शेतकरी असे आहेत की त्यांनी खूप पैसा खर्च केलेला आहे, पेस्टिसाइड जो वापरलेला आहे हो. हो. त्याच्यामुळे तुमचा खर्च कमी आहे. हा, आता तर तर कमी आहे. अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की बाबा तुम्ही जे लोक शेतामध्ये मटेरियल टाकतात, जे पेस्टिसाइड टाकतात, तर त्याने ते कमी करावं की